श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं आजच्या योग अभ्यासामध्ये मनापासून स्वागत. आपण देत असलेल्या बहुमूल्य वेळेसाठी आपले खूप खूप धन्यवाद. चला तर मग प्रभू चिंतनामध्ये ध्यानमय होऊन जाऊ. सर्वात प्रथम एका आरामदायी आसनामध्ये बसून घ्या. सुखासनामध्ये बसा. दोन्ही हात मांडीवर ध्यान मुद्रेमध्ये असू द्या. आपली कंबर, पाठ, मान सरळ ठेवा. कुठे ताण जाणवत असेल तर तो रिलॅक्स करा. मन, शरीर शांत करा. डोळे सावकाश कोमलतेने हलकेच बंद करा. हा व्हिडिओ एका शांत जागी बसून कानामध्ये हेडफोन घालून डोळे बंद करून ऐका. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तो ऐका. पुढील काही मिनिटे केवळ सांगितलेल्या गोष्टींचाच अभ्यास करा. आज आपल्याला बोलायचं आहे स्वतःशीच. ही वेळ फक्त आणि फक्त तुमचीच आहे, तुमच्यासाठीच आहे. मनातल्या आणि डोक्यातल्या सर्व समस्यांना, विचारांना थोडा वेळ विश्राम द्या. आपल्या आतल्या शांततेला जाणण्याचा प्रयत्न करा. आपले संपूर्ण ध्यान श्वासांवर केंद्रित करा. शांत शांत होत जा. आपल्या अंतरात्म्यात असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेला जाणण्याचा प्रयत्न करा. आता सांगा, तुम्ही कोण आहात? तुम्ही एक आत्मा आहात. तुमच्या सर्व समस्या, अडचणी या तुमच्या नाहीत, या शरीराच्या आहेत. या मोहमायेच्या दुनियेतल्या आहेत. तुम्ही तर एक पवित्र आत्मा आहात. तुमच्या गरजाही तुमच्या नाहीत, या शरीराच्या आहेत, या दुनियेच्या आहेत. तुम्ही तर या समस्यांपासून मुक्त आहात, या गरजांपासून मुक्त आहात. शांतपणे श्वास घेत राहा. श्वासासोबत तुमच्या अंतर्मनाने तुमच्या परमेश्वराचा, ईश्वराचा, इष्टदेवतेचा चेहरा आठवा. त्याला तुमच्या अंतर्दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा. श्वासांची तार तुटू देऊ नका. तुमचा परमेश्वर तुमच्याकडे प्रेमाने, मायेने पाहतो आहे. तुम्ही त्याचे लेकरू आहात, मूल आहात. तो आपले दोन्ही हात पसरवून तुम्हाला भेटीस बोलवत आहे. त्या परमेश्वराचे, ईश्वराचे तेजस्वी रूप पाहून तुम्ही भारावून गेला आहात. परमेश्वर प्रेमाचे तेज तुमच्या चेहऱ्यावर झळकत आहे. खूप वर्षांनी भेटलेल्या मायलेकरांची काय अवस्था होते, अगदी तशीच तुमची झाली आहे. परमेश्वर तुम्हाला आता प्रेमाने जवळ घेत आहे. मायेने तुमच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. त्याच्या स्पर्शाने तुमचं मन गहिवरून आलं आहे. डोळ्यातून आनंदाश्रूंचे बांध फुटले आहे. त्या परमेश्वरावरचे तुमचे प्रेम या अश्रूरूपांनी बाहेर पडत आहे. परमेश्वराच्या त्या स्पर्शाने तुम्ही गहिवरून गेला आहात. तो तुमच्याशी बोलत आहे. काळजी करू नको. तुझ्यावर कितीही संकटे आली तरी मी सदैव तुझ्यासोबत आहे.
फक्त मला मनापासून साथ घाल. माझे ध्यान कर. मी एका क्षणात तुझ्यासाठी तुझ्या समोर हजर उभा राहील. सर्वांशी प्रेमाने वाग. कोणाचाही तिरस्कार करू नको. प्राणीमात्रांवर दया कर. बघ, मी तुला सदैव तुझ्या सोबतच नजरेस येईल. कल्पना करा, तुम्ही अगदी त्या परमपित्याच्या, त्या प्रभूच्या समोर बसला आहात. त्याच्या सर्वांगातून निघणारा तो सफेद परम पवित्र प्रकाश तुमच्या सर्वांगावर पडत आहे. तुमच्या डोक्यापासून अगदी पायाच्या तळव्यापर्यंत तो पसरत आहे. थोडा वेळ त्या सफेद प्रकाशाची अनुभूती घ्या. स्वतःला पूर्णपणे झाकून घ्या त्या प्रकाशामध्ये. नसानसात तो प्रकाश भिनू दे. नवीन चेतना, ती नसानसात वाहणारी ऊर्जा जाणण्याचा प्रयत्न करा. याच स्थितीमध्ये थोडा वेळ स्वतःला हरवून जा. एकरूप होऊन जा त्या ईश्वराशी, त्या प्रभूशी, त्या परमेश्वराशी. आपले संपूर्ण ध्यान श्वासांवर केंद्रित करा आणि त्या सफेद प्रकाशावर केंद्रित करा. काही वेळ याच स्थितीत बसून राहा. या प्रभू भेटीनंतर, या प्रभू मिलनानंतर तुमचे मन
आता अगदी शांत शांत झाले आहे. तुम्ही जणू स्वर्ग सुखच अनुभवलं आहे. याच स्थितीमध्ये राहून हलकेच सावकाश सावकाश डोळे उघडा. ब्रह्मांडातील अनंत ऊर्जा तुमच्यात सामावल्यासारखी तुम्हाला वाटेल. हा योग अभ्यास, हा ध्यान अभ्यास रोज करा. असा अभ्यास दररोज केल्यास निरोगी आयुष्य, मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती निश्चित आहे. अशाच काही नवीन आध्यात्मिक गोष्टींसाठी माझ्याशी कनेक्ट राहा. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.